नमस्कार, मी दुर्गा पारकर। आज आपण श्री दत्त भिक्षालिंग मंदिर मध्ये आलेलो आहोत। या मंदिरातील पुजारी यांच्याकडून आपण या मंदिराविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या व्यवस्थेखाली असलेले श्री दत्त भिक्षालिंग देवस्थान, रविवार पेठ, आझाद चौक, कोल्हापूर। मी बाळासाहेब जनार्दन दादरने, दत्त भिक्षालिंग पुरोहित। या मंदिराची आख्यायिका अशी आहे, करविरी भिक्षा हा गुरुच्या अध्यायामध्ये उल्लेख आहे। करवीर म्हणजे कोल्हापूर। महाराज दररोज करवीरमध्ये भिक्षेला येतात। गिरनार, माहूरगड, कोल्हापूर ह्या स्थानापैकी एक स्थान म्हणजे भिक्षेस्थान म्हणजे कोल्हापूर। महाराज दररोज मध्यान्हकाळी 11 ते 12 दरम्यान कोल्हापूरमध्ये भिक्षेला येतात। हे महाराजांचं आजोळी आहे। आजोळी भिक्षा मागण्यासाठी महाराज दररोज करवीरमध्ये येतात। तसेच या मंदिराची आख्यायिका अशी आहे, निर्गुण या मंदिरामध्ये निर्गुण निराकार पादुका आहेत। पादुकाच्या समोर महादेवाची पिंड आहे म्हणजे शिवलिंग आहे। या शिवलिंगावरती स्वयंभू 3 लिंग आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, म्हणून या स्थानाला दत्त भिक्षा असे संबोधले जाते। या मंदिरामध्ये सकाळी श्री 6 वाजता रुद्राभिषेक होतो, 8 वाजता आरती होते, मध्यान्हकाळी 11 ते 12 दरम्यान पानाफुलाची पूजा होते व 12 वाजता आरती होते। तसेच रात्री 8 वाजता आरती व जप होऊन मंदिर बंद होते। तसेच या मंदिरामध्ये आणखीन एक वैशिष्ट्य असे आहेत की औदुंबराचे वृक्ष आहे। ह्या वृक्षाला 3 फांदे आहेत। तसेच मंदिराच्या समोर बरोबर अखंड धुनी आहे व मंदिराच्या शेजारीच एकविरे मातेचं मंदिर आहे। एकविरेकडून महाराजांनी भिक्षा घेतली आहे। हे सुद्धा मंदिर, एकविरे माते सुद्धा मंदिर स्वयंभू आहे। हे तांदळा रूपामध्ये आहे। ज्या वेळेला महाराजांनी संबोधले गेले, ए माई भिक्षा दे, म्हणून या देवीला यमाई माता सुद्धा अशी संबोधले जाते। तसेच या मंदिरामध्ये प्रत्येक गुरुवार व पौर्णिमा पालखी सोहळा संपन्न होतो। भाविकांची भरपूर गर्दी असते। तसेच आमच्या मंदिरामधील वार्षिक उत्सव, गुरुपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, गुरुद्वादशी व सर्वात मोठा उत्सव दत्त जयंतीचा असतो। तसेच या मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक सुद्धा श्रद्धेने येतो, त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत। इथे भूत पिशाच बाधा, काहीही अडचण असेल तरी ते दूर होतात, म्हणून या स्थानाला जास्त महत्व आहे। हे अनुसया मातेचे माहेरघर आहे, म्हणून महाराज आजोळी भिक्षा मागण्यासाठी करवीरमध्ये येतात। श्री दत्त भिक्षालिंग मंदिरात जी 12ची आरती होते, त्या 12च्या आरतीला प्रचंड गर्दी असून देखील सर्वांच्या अंगावर तीर्थ शिंपडले जाते।